उन्हाळी वाळवणामध्ये आज आपण उपवासाचे पॉपकॉर्नसारखे दिसणारे आणि खायला कुरकुरीत असे उपवासाचे सांडगे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. आजची रेसिपी खूप सोपी आहे. अगदी नवशिक्या जरी असतील ना तरी त्या पटकन बनवू शकतील, इतकी सोपी ही रेसिपी आहे. तर त्यासाठी काय करायचं हे आपण पुढे व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर पहिल्यांदा इथे मी 2 ग्लास साबुदाणा घेतला होता. साबुदाणा स्वच्छ धुवून घ्यायचा 2 वेळा आणि त्यानंतर जसं आपण ना हा साबुदाणा खिचडीला जसा भिजवतो ना तसा हा साबुदाणा भिजवून ठेवायचा दिवसभर. सकाळी हा भिजत घालायचा. त्यानंतर संध्याकाळी एका पातेल्यामध्ये ना कडकडीत पाणी गरम करायचं आणि जो भिजवलेला साबुदाणा आहे ना तो थोडासा मोकळा करून घ्यायचा रात्री झोपण्यापूर्वी आणि त्यानंतर जे गरम पाणी केलेलं होतं ना ते साबुदाणा बुडेल इतकं घालून घ्यायचं आणि झाकण लावून रात्रभर तसंच भिजायला ठेवायचं. हे असं ह्या पद्धतीने. आता दुसऱ्या दिवशी बघा साबुदाणा आपला व्यवस्थित भिजलेला आहे. तो थोडासा मोकळा करून घेतला. त्यानंतर आपल्याला इथे बटाट्याचा खीस शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे आणि एका ताटामध्ये मी पाणी घेतले आणि एका कढईमध्ये पण पाणी काढून घेतले आणि एका पातेल्यात पाणी काढून त्यामध्ये आपल्याला बटाटा त्याची साल काढून ना त्याचे 2 भाग करून ठेवायचे. नाहीतर जर पाण्यात नाही ठेवला ना तर बटाटा लाल पडतो. म्हणून एका पातेल्यात पाणी घेऊन त्यामध्ये बटाटा बुडवून ठेवायचा. आता इथे माझा बटाटा मोठा आहे ना म्हणून मी त्याचे 2 भाग केलेले आहेत आणि त्यानंतर ज्या ताटामध्ये आपण पाणी घेतलं ना त्या पाण्यामध्येच आपल्याला हा बटाटा किसून घ्यायचा आहे. म्हणजे लाल पडणार नाही, बटाटा हा असा राहणार आहे पांढरा शुभ्र. तर जोपर्यंत पाणी पांढरं शुभ्र येत नाही ना तोपर्यंत आपल्याला हा बटाटा धुवायचा आहे. बटाटा धुण्यासाठी भरपूर पाणी लागतं नाही आणि त्यामुळे ना त्याच्यामध्ये जे स्टार्च असतात ना ते सुद्धा पटकन निघून जातात आणि बटाटा छान शिजतो. तर इथे बघा मी सगळा जो बटाटा आहे ना तो व्यवस्थित असा खिसून घ्यायचा आहे आपल्याला आणि त्यानंतर हा बटाटा थोडा थोडा करून ना त्या कढईमध्ये टाकायचा आहे. जसा जसा खिसाल ना तसं तसं त्या कढईत टाकायचा आणि कढईतल्या पाण्याने पुन्हा एकदा धुवून घ्यायचा. ताटात परत एकदा काढून घ्यायचा व्यवस्थित धुवून. असं आपल्याला 2 ते 3 वेळा करायचं आहे. इथे आपला सगळा बटाटा धुवून झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता पाणी एकदम पांढरं शुभ्र येते आणि पातेल्यातलं पाणी पण सुद्धा छान उकळलेलं आहे. त्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं, जास्त टाकायचं नाही आणि जो सगळा बटाटा आपण धुवून घेतला होता बटाट्याचा किस तो त्यामध्ये टाकून झाकण ठेवून आपल्याला एक 5 ते 10 मिनटं शिजू द्यायचे. तोपर्यंत आपण इकडे जी मिरची होती ना ती मिरची घ्यायची आहे. 7-8 मिरच्या मी घेतलेल्या आहेत आणि थोडंसं जिरं घेतलेलं आहे आणि त्याची आपल्याला बारीक पेस्ट करून घ्यायची. जास्त बारीक नाही, थोडीशी ओबडधोबड करायची आहे. तर इथे पाहू शकता 5 मिनिटानंतर मी पुन्हा एकदा चेक केलं तर थोडासा बटाटा कच्चा राहिला होता म्हणून मी पुन्हा झाकण ठेवून एक 5-6 मिनटं पुन्हा शिजवल्यानंतर हे बघा इथं आपला बटाटा व्यवस्थित शिजला आहे. तो आपल्याला गाळून घ्यायचा आहे आणि परत पुरणाच्या चाळीवर गाळायला ठेवायचा आहे. व्यवस्थित मोकळा करून घ्यायचा म्हणजे त्याची गरम वाफ निघून गेली ना की बटाटा जास्त शिजत नाही. आता एका परातीमध्ये आपल्याला हा बटाटा काढून घ्यायचा आहे आणि जो साबुदाणा होता ना आपल्याला भिजलेला तो सुद्धा घ्यायचा आहे. थोडंसं चवीनुसार मीठ घालायचं. थोडंसं लक्षात ठेवायचं आपण बटाटा शिजताना सुद्धा थोडंसं मीठ टाकलं होतं त्यामुळे चवीनुसार मीठ टाकायचं. ती आपण मिरचीची पेस्ट केली आहे ना ती सुद्धा घालून घ्यायची आणि थोडीशी चव घ्यायची. जास्त नाही घालायची कारण सुकल्यानंतर ना जास्त खार आणि तिखट लागतात त्यामुळे. त्यानंतर उन्हामध्ये ना अशा पद्धतीने पांढरं प्लॅस्टिकचं कागद अंथरायचा आणि त्यावरती आपल्याला हे सांडगे तोडून घ्यायचे आहेत. सांडगे व्यवस्थित तोडायचे आहेत. ह्याचा आकार ना तुम्ही लहान मोठा कसाही करू शकता जसं तुम्हाला पाहिजे तसा. मी ना इथे थोडेसे मोठेच घातले होते कारण वाळल्यानंतर ना थोडे लहान होतं आकार त्याचा त्यामुळे थोडे मोठेच घातले होते आणि तुम्ही पाहू शकता इतके पटकन घालू शकता. मला कोणाची मदतही घ्यावी लागली नाही, इतक्या पटकन माझे घालून झाले आहेत. तुम्ही हे एकदा ना नक्की करून पहा. जेव्हा करता ना तेव्हा तुम्ही म्हणताल अरे वा किती छानच मस्तच झालेत हे सांडगे, इतके भारी लागतात. ज्यावेळेस मी तळले ना त्यावेळेस ते खायला खूप छान लागत होते. अगदी कुरकुरीत आणि कुरुम अगदी पॉपकॉर्न खाल्ले जातात. माझ्या मुलींना तर ते खूप आवडले. त्यानंतर 2 उन्हानं मी हे उन्हामध्ये व्यवस्थित कडकडीत सुकवून घेतले आणि ते पाहू शकता इथे आपले जे सांडगे आहेत ना ते छान असे सुकलेले आहेत. आता चला तळून बघूया. तर तेल इथं मी गरम केलं आहे कढईमध्ये आणि बघा एकदम फुलून येतात टाकल्या लगेच आणि छान लागतात खायला. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. हे तुम्हाला सांडग्याची व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगा आणि तुम्ही ना केल्यानंतरही मला सांगा की कसे झाले होते ते. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. पुन्हा भेटूया. बाय.